गेली, परंतु आमच्या डोक्याकडे आम्ही डोक्यात घेतलं नाही. महापुरुषांना आता आम्हाला डोक्यात घेण्याची गरज आहे, डोक्यात घेण्याची गरज आहे तेव्हाच. आणि या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे की आमचं मन, मनगट, मस्तक, मनका, मेंदू याची काय ही सर्व्हिसिंग आहे. या महापुरुषांनी आम्हाला विचार देऊन हे विचाराचीच सर्व्हिसिंग केली. पाबर अनेक महापुरुष झाले, अनेक संत मंडळी झाले. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आले तर त्यांनी पहिलं काम केलं का ह्या बाबा बुवाची पार नसबंदीच करून टाकली आणि एकच बाबा जिवंत ठेवले, त्याचं नाव गाडगे बाबा. कारण यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आज अलीकडे पाहतो ना, बाबा बुवाचं तर फार उतस आला हो. बाबा बुवा म्हणलं, महाराज म्हणलं का आमच्या अंगालेच काटे येते, काटेच येते. एवढं याईनं वातावरण खराब केलं. म्हणून आम्हाला महाराज पाहिजे तर गाडगे महाराज, आम्हाला महाराज पाहिजे तर तुकडोजी महाराज. अरे ज्या गाडगे बाबाला कधी पाया नाही लागू दिलं, आई पाया नाही लागू दिलं, कोणाला पाया पडू दिलं नाही हो. याईनं तर स्पेशल दर्शन सोहळा सुरू केला, दर्शन सोहळा. आणि त्याच्यातून कलेक्शन, रात्री सिलेक्शन. म्हणून या बाबाची आम्हाला गरज नाही. तुकडोजी महाराज तर सरळली ते गुरु नाही आहे, गुरुगुर आहे. कुत्ते तो भी ठीक है लेकिन ये लबाडे झूठ है. आता ज्या बाबाची चर्चा आहे घराघरात, जिथं तिथं चर्चा आहे जोरात, त्या बाबाचं नाव आहे खरात. आणि त्यानं साऱ्या बाबाचं नाव केलं खराब. कोणी पाया लागाले आले की आशीर्वाद देतात, सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. लागा ना महाराजच्या, सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. मॅडम तुम्ही लागा ना महाराजच्या पाय. पुत्रवती मरो तुया पती, उद्यापासून लागो महाराजच्या हाती. म्हणून या महाराजाची गरज नाही आम्हाला. आम्हाला महाराज पाहिजे तर तुकडोजी बाबा, महाराज पाहिजे तर तुकोबार आहे, गाडगे बाबा. या संतांची गरज आहे हो. आई किती मोठी प्रॉपर्टी आहे हो गाडगे बाबाची. मुंबईला कधी अहंकार नाही. आमच्याजवळ एखादा पलाट जास्त होऊ द्या, एखादी गाडी घेऊ द्या, अजून 2-3 बिल्डिंगा उभ्या करू द्या, किती आपल्याला अहंकार येते. परंतु गाडगे बाबानं थोडासाही अहंकार नाही केला हो, थोडासाही अहंकार नाही जोपासला. जे गाडगे बाबा मूर्तिजापूरवरून एकदा कीर्तनासाठी मुंबईला निघाले आणि चुकून तिकीट काढायचं गाडगे बाबा विसरले. तिकीटच नाही काढली गाडगे बाबानं, तिकीटच काढली नाही. आणि मग मुंबईला उतरल्यावर त्या टीसीनं गाडगे बाबाला विचारलं, चल तिकीट दिखाव. त्याला का मालूम गाडगे बाबाजवळ तिकीटच नाही गाडगे बाबाजवळ. तर त्या टीसीनं गाडगे बाबाच्या गालावर एक चापट मारली आहे. गाडगे बाबाच्या गालावर एक चापट मारली त्या टीसीनं. तर त्याचे संचवाले म्हणे, बाबाजी तुम्हाला त्या टीसीनं मारलं, तुम्ही काहीच नाही म्हणून राहिले का जी? त्या टीसीनं तुम्हाला मारलं, तुम्ही काहीच नाही म्हणून राहिले का जी? गाडगे बाबा म्हणे, काय म्हणू बे, एका चापटीत मुंबईला आलो ना आपण. वारे गाडगे बाबा, पा बरं, आम्ही तर मोठ्या मोठ्या लोकायले खाऊ घालतो, मोठ्या साहेबाईले खाऊ घालतो. गाडगे बाबाने लले लंगडे पांगडे यांची भोजनाची व्यवस्था केली. हे एक संत कैसे डेबूजी राज माझे, एक संत कैसे डेबूजी राज माझे, एक संत कैसे. आम्ही साहेबाले म्हणतो, साहेबांना गरमान. अरे ज्याले शुगर आहे त्यानेच जिलाबी दे. लावणी अन्न सत्रे तीर्थास मोठ मोठी, लावणी अन्न सत्रे तीर्थास मोठ मोठी, खाई हातात रोटी, खाई हातात रोटी. आणि हे महाराज तर सोन्याच्या ताटात जेवते हो, सोन्याच्या.
ज्याले जड व्हायला लागलाय त्याच्यात जेवते, पण गाडगे बाबा साध्या खापरात त्या मातीच्या मडक्यामध्ये जेवायचे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकराला आवडायचे. हे एक संत पैसे गुजरात माझे, एक संत पैसे. कपडे नवे जरीचे लवड्या लुल्यांना देई, कपडे नवे तरीचे लवड्या लुल्यांना देई. आपणास चिंधी नाही, आपणास चिंधी नाही. अरे हे एक संत पैसे गुजरात माझे, एक संत पैसे गुजरात माझे, एक संत पैसे. आणि म्हणून आपल्याला त्या संताची गरज आहे, त्या महापुरुषांची गरज आहे. जोडी कशी पाहिजे तर ज्योतिबा सावित्री सारखी, जोडी कशी पाहिजे तर भीमराया रमाई सारखी. एकमेकाचं किती प्रेम हो महापुरुषावर. सावित्रीबाई ज्योतिबांना शेठजी म्हणायचे, बाबासाहेब आंबेडकर रमाईला रामू म्हणायचे, रामू म्हणायचे रमाईला. बाबासाहेब आंबेडकर तिकडं परदेशात असताना मुलगा मरण पावला तरी रमाईनं सांगितलं नाही हो, कारण माझ्या पतीचं लक्ष विचलित होईल. बाबर किती मोठं दुःख सहन केलं. अरे ज्योतिबा फुल्यांचा आई उजव्या हाताला लखवा गेला उजव्या हाताला, तरीही डाव्या हातानं लिहिणं सुरू केलं आणि सार्वजनिक सत्यधर्माचं पुस्तक कंप्लीट केलं. किती मोठा त्याग आहे या महापुरुषांचा, किती मोठा त्याग आहे या महामानवाचा. तथागत भगवान बुद्धांनी राजवाड्याला वैभवाला लाथ मारली, सगळं सोडून दिलं आणि समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या आनंदाचा विचार करत घरादाराचा त्याग केला. भाऊ पावर केवढा मोठा त्याग आहे हो या महापुरुषाचा. म्हणून आपल्याला हृदयात जर कोणाला ठेवायचं आहे तर या महापुरुषाला ठेवा. कि चीर के देखो दिल मेरा तो तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है. और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है. आणि म्हणून आपल्याला त्या महापुरुषांच्या कव्हरेजमध्ये येण्याची गरज आहे. परंतु आज वातावरण बदलत चाललेलं आहे. घराघरात टी व्हीच्या समोर बसलं, तुमची बोट नाही सांगत, तुम्ही तर खरंच चांगले लोक आहे. वंदना, दररोज प्रार्थना या कव्हरेजमध्ये